माढा लोकसभा भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर माढ्यामध्ये रणसंग्राम सुरू आहे। निंबाळकर यांची उमेदवारीच बदलावी यासाठी रामराजे निंबाळकर गट आणि मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झालाय। रामराजे निंबाळकर रणजितसिंह निंबाळकरांविरोधात काय भूमिका घेणार याकडे गुरुवारी 21 मार्च फलटणमध्ये झालेल्या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिलं होतं। या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातील उमेदवार बदला अथवा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा थेट इशारा दिलाय। रामराजे यांनी मेळाव्यातील भूमिका पक्षापर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलेलं आहे। हा मेळावा घेऊन अवघे काही तास होत नाही तोपर्यंत रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिखर शिंगणापुरात जाऊन शंभू महादेवाला एकत्रित अभिषेक घालून माड्याचा तिढा सोडवण्यासाठी साकडं घातलं। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भुवया उंचावलेल्या आहेत। अनिकेत निंबाळकर हे रामराजेंचे चिरंजीव आहेत। रामराजे यांनी फलटणमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगेचच अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीनं आश्चर्य व्यक्त होत आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर रामराजे यांनी माढा लोकसभेसाठी फलटण, मान, खटाव, कोरेगाव उत्तर तालुक्यातील नेते कार्यकर्त्यांसह मेळावा घेतला। मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा मेळावा घेतला। तुम्ही बोलला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहील का नाही अशी स्थिती आहे। माढा लोकसभा मतदारसंघात आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितलं होतं। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साधा फोन खासदार रणजितसिंह यांनी केला नाही। गरजच नसेल तर आम्ही कशाला मागे लागू। फलटण तालुक्याचा सर्व कारभार बोराटवाडीतून चालणार असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री करा। मोदींच्या नावाखाली अत्यंत खालच्या पातळीवर सुडाचं राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। आम्ही सुद्धा इतकी वर्ष राजकारण केलंय परंतु सत्तेचा माज येऊ दिला नाही। आज मान, खटाव तालुक्याची काय अवस्था आहे। आमचा जिल्हा सुखी राहावा म्हणून उमेदवारी संजीवराजेंना द्या नाहीतर आणखी कुणाला पण द्या असं रामराजे यांनी स्पष्ट केलं। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र काम करूनही त्याच खासदारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या विरुद्ध फॉर्म भरला अशी खंत अनिल देसाई यांनी व्यक्त केली। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।